हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज अजून एक प्लांटचा मी व्हिडिओ घेऊन आलेली आहे छोटूसा. तो म्हणजे आपला विड्याच्या पानाचा वेल, खाऊच्या पानाचा वेल कसा प्रपोगेट करायचा. बऱ्याच जणांकडे तो लागत नाही. हे किती सुंदर आहे. याच्या मी फक्त थोड्याशा छोट्याशा फांद्या आणल्या होत्या आणि त्या मी पाण्यात रुजवून ठेवल्यात. आणि पहा रूट्स किती छान आलेले आहेत त्याला. आता मला याला कुंडीत लावायचं आहे, मातीत लावायचं आहे, पण त्याच्या आधी पण किती सुंदर वाढलेला आहे. हा विड्याच्या पानाचा वेल प्रत्येकाकडे असायला पाहिजे. जेव्हा तुम्ही मेट्रो सिटीत म्हणजे कुठेही तुम्ही राहता तर विड्याची पानं लवकर भेटत नाहीत, महाग भेटतात, लवकर भेटत नाही पूजेसाठी याच्यासाठी. तर तुम्ही घरी लावून त्याला छान प्रपोगेट करू शकता. आणि इझी टू हे आहे तो पण, हा पण इझी पटकन वाढणारा आणि तुम्हाला जास्त काळजी घ्यावी नाही लागत. एकदा लावला की झालं. फक्त याला ऊन नको, खूप उन्हात नाही पण सावलीत तो वाढतो. आता मी त्याच्याच प्रकारे अजून एक फांदी आणली होती. नुसती हे बघ, नुसती फांदी आहे ही एक. त्याला रूट्स काहीच नाही आहे, बट मी त्याला पाण्यात ठेवलेलं आहे आणि त्याला एक पान पण आलेलं दिसतं आहे तुम्हाला छोटंसं. तर हे या रूट्स यायला अगेन मी तेच सांगेल, पाण्यात जेव्हा तुम्ही ठेवता तेव्हा रूट्स यायला बराच वेळ लागतो. तर पण ही आत्ताच काही दिवसाआधी 8-10 दिवसाआधी ठेवलेली आहे मी. तर त्याला रूट्स यायला वेळ लागेल. हे बघा, पण हे जे आहे जवळपास 1-1.5 वर्ष झालं असेल मी याला पाण्यात ठेवलेलं आहे. ऑलमोस्ट 1-1.5 वर्ष. किती छान रूट्स आलेले आहेत. आणि बघा इथून पण त्याला न्यू ब्रांचेस आलेले आहेत. ही एक त्याला पण रूट्स आलेले आहेत आणि हा पण छान वाढलेला आहे. म्हणजे मी जर का पाण्यात पण सुद्धा ठेवला तरी हा छान वाढेल. पण पानं मोठी होणार नाही, पानं छोटी छोटीच राहतील. मोठी होण्यासाठी मला मातीत लावणं आहे. मी तो मातीत लावणार आहे लवकरच. आणि हाच खाऊच्या पानाच्या विड्याच्या वेलाचा व्हिडिओ झाला. हा सुद्धा मी फांदीपासून हे केलेलं आहे, फांदीपासून लावलेला आहे, कटिंग थ्रू ग्रो केलेलं आहे. छोटंसं छान पानं वाढलेली आहे. चला तर मग आज हा व्हिडिओ इथेच संपवते. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कळवा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.